अधर्म वाढू लागला, दैत्याचा हाहाकार माजला होता। कार्यक्रमाचं अनुषंगान जर आपण लक्षात घेतलं आणि नको नको ते विपरीत परिस्थितीचे लोक साधू संतांची छळणा करू लागले, सज्जनांना त्रास देऊ लागले। कंसासारखे अनेक असणारे दैत्य या पृथ्वीवर माजले। द्वापार युगामधली कथा आहे। कंस असेल, चाणूर असेल, काल यवन असेल, असे अनेक दैत्य त्या काळामध्ये अतिशय माजले होते। आणि सांगितल्याप्रमाणे विधीचं विधान म्हटल्यासारखं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम, ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट येईल त्या त्या वेळेस या धर्माचा रक्षण करण्यासाठी धर्मावताराला यावं लागते। त्यावेळेस ही पृथ्वी असणारी गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे गेली, देवा आणि मला या त्रासातून मुक्त करा, नको नको ते ओझ, आता हे ओझ मला सहन होत नाही म्हणल्याच्या नंतर सगळ्याच देवी देवता हैराण होत्या। हजारो राजे लोक त्या कंसांना आपल्या बंदीशाळेमध्ये बंद करून ठेवले होते। जिकडे तिकडे हाहाकार माजला, कोणाला सुखाचा ग्रास खायला भेटत नव्हता। आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्याच देवता आणि सगळ्याच ते ब्रह्मदेवासकट त्यांनी विचार केला की या गोष्टीवर जर तोडगा काढायचा असेल तर आपल्याला वैकुंठाला जावं लागणार आहे। वैकुंठाच्या त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्याच्याही पलीकडे आदि नारायणाला त्यांनी स्तुती केली आणि त्याला प्रसन्न करून त्यांना विनंती केली की या धर्मावर आलेलं संकट याला नाहीस जर करायचं असेल, गायीचं रूप धरून आलेली पृथ्वी तिला सांगितलं तुम्ही काही चिंता करू नका, अशा अशा प्रकारे या या ठिकाणी वासुदेव आणि देवकीच्या पोटी माझा या ठिकाणी 8वा अवतार होणार आहे असं म्हटल्याच्या नंतर सगळ्या देवता खुश झाल्या, नाचू लागल्या, आनंद व्यक्त करू लागल्या। आणि त्या आनंद उत्सवामध्ये सर्वांनी त्या भगवान परमात्म्याचा गजर करीत सर्वांना सांगितलं की या या ठिकाणी अवतार घेण्यासाठी जर वातावरण निर्मिती करायची असेल तर सगळेजण जाऊन तुम्ही आधी अवतार घ्या। शेषाला सांगितलं तुम्हाला या ठिकाणी भावाचा अवतार घ्यायचा आहे। सगळ्याच देवी देवता त्या ठिकाणी अवताराला आल्या आणि त्या मथुरेमध्ये कंसाच्याच घरामध्ये त्या ठिकाणी बहिणीचं लग्न आपल्या थाटामाटामध्ये करणारा तो कंस आपल्या बहिणीची वरात काढत होता आणि आपल्या बहिणीला देवकीला आणि आपल्या दाजीला म्हणजे वसुदेवाला त्या रथामध्ये घेऊन ज्यावेळेस फिरत होता त्यावेळेस आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीतून ऐकायला मिळालं की कंसा तू जिची मिरवणूक करत आहेस तिच्याच उदरी 8वा पुत्र तुझा घात करणार आहे, तुझा नाश करणार आहे, तुला मारणार आहे असं म्हटल्याच्या नंतर कंसाने अजिबात मागला पुढला विचार केला नाही। कमराची तलवार काढली आणि देवकीच्या मुंडक्यावर हाणणार तेवढ्यात वासुदेवाने तलवार हातावर धरली आणि देवा म्हणले तुम्ही आता का मारता, स्त्री हत्येचं पातक किती मोठं असते पटवून दिलं कंसाला, तुम्ही आता मारण्यात काही फायदा नाही। अरे 8वा पुत्र तुला मारणार आहे ना, मग आलेला माझ्यापासून प्राप्त झालेली प्रत्येक संतती मी तुझ्या हवाली करतो। ठरल्याप्रमाणे दोघाला बंदी शाळेत टाकलं आणि प्रत्येक जन्माला आलं तसं लेकरू कंस हाताने गरगर फिरत होता आणि मारत होता। अशा प्रकारे ही कथा आपण ऐकून आहात महाराज। आणि 8वा पुत्र चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी म्हणे। आचार कोणाचा करावा आणि उच्चार कोणाचा करावा याचा विचार करा। रामचंद्र प्रभूच्या अवताराचा आचार केला पाहिजे आणि श्रीकृष्ण अवताराचा उच्चार केला पाहिजे। आता श्रीकृष्णाचा जर आचार करतो म्हणलं तर जमत नाही महाराज। 16,108 बायका होत्या त्याला, जमते का त्याचा आचार कराय? जमत नाही।
एक पत्नी एक वचनी असणारा त्रेतायुगामधला रामचंद्र प्रभू अवतार, त्या अवताराचा आचार करावा आणि उच्चार श्रीकृष्ण अवताराचा करावा, असा श्रीकृष्ण भगवान परमात्माचा अवतार धर्मरक्षावया अवतार घेशी या न्यायाने धर्माचं रक्षण करण्यासाठी वसुदेव देवकीच्या पुत्री 8वा पुत्र म्हणून जन्माला आलेला, गोकुळामध्ये लहानाचा मोठा झाला आणि अनेक कारण रामविजयच्या 13व्या अध्यायामध्ये महाराज सांगून गेले, ते प्रमाण आपण ऐकल्या. अनंताशी म्हणे अनंत चला अवतार घेऊ त्वरित, करू दुष्टांचा निपात संत भक्त रक्षोपय. प्रश्न एवढाच आहे की कोण्या अनंतानं कोण्या अनंताला म्हणलंय? अनंत एकक दशक शतक या न्यायाने जर बघत गेलं तर अनंत आकडा कुठं येते? शिवचरणपाडे. शास्त्रपुराण एवढे सोपे नाही. या न्यायाने बघित गेलं तर अनंताचा आकडा कुठे आलाय तिथंच ते अवतार आहे काय? दुसरी गोष्ट कोण्या अनंतानं कोण्या अनंताला म्हणलं चला अवतार घेऊ त्वरित? ते श्रीधर स्वामी ब्रह्मानंदाचा विचार होय. त्याच्या पुढे पुढे जाऊन बघावं लागते. कुठेतरी तेवढंच प्रमाण आपल्या हाताला लागल्याने हे होवी तिथं आपण थांबवसाल, पण ते पौराणिक किंवा तो कथाकार तो तिथं थांबत नाही. कवी तो फार पुढे गेलेला असो आणि असा त्या भगवंताचा अवतार या ठिकाणी प्राप्त झाल्याच्या नंतर आनंद व्यक्त करत होता. तसाच आनंद आपल्या मेंढका नगरीमध्ये होत आहे. या अनुषंगाने अनंत ब्रह्मांडाचा नायक, अनंत विश्वाचा पिता तो भगवंत, ज्या भगवंताच्या आधिपत्याखाली अनंत ब्रह्मांडाच्या देवी देवता राबराब राबतात, असा असणारा एक देव ज्याला आदि गणेश म्हणतात, त्या आदि गणेशाचं स्तवन करत असताना कवी करता काय म्हणतो बघा. ऐका, जय जय सद्गुरु परात पर आमचे लाडके भाऊजी आपल्या समोर आहेत. त्या भगवंताचं स्तवन करत असताना तो आधी कसा आहे? जो आधी आहे त्यालाच आधी म्हणावं महाराज. मी काय म्हणतो बघा, आता कोणती गोष्ट कोणाला लागाली किंवा कोण कुठून आणलंय आणि ते कसं आणलंय त्याच्याकडे आपल्याला बघायचं नाही. इथं ते मंदिरातला देव दसरा ते आलास तरी घंट्या मारीन, गेलास तरी त्याला काही करायचं नाही. तसं हे किवड्याचं भजन होय. आलास तरी होच आहे, गेलास तरी होच आहे. इथं काही या 10 वर्षात फरक पडला नाही, अजून पुढे पडूही देणार. आता कोण कोणाचा डाव ते म्हणलंय का? ते बाई म्हणली पळत पळत आली नवऱ्याला, म्हणले अहो म्हणली ऐकलं का, मी 10 रुपयाला 3 आंबे आणले म्हणले. 10 रुपयाला 3? एवढ्या महागामोळीच्या काळात
100 रुपये किलो आंबे आता म्हणला. 10 रुपयाची 3 आंबे हिने कशी आणली? कशा आणलीस म्हणला. अहो 10 रुपयाला एक छोटा आंबा विकत घेतली म्हणली. बरं झालं, छोटा बघून दिला असेल म्हणला. दुसरा कसा आणलीस? चोरून आणलो म्हणली. मग तिसरा कसा आणलीस? दुकानदारानं बघलं, तिसरा फेकून मारलं, ते घेऊन पळून आलो. 3 आंबे. कोण कसा आणलंय, कुठून आणलंय आपल्याला काही करायचं नाही. आपल्या समोर जेवढं आहे तेवढं आपल्याला बघायचं आहे भाऊजी. आधी गणेशाचं स्तवन करत असताना आपण बाजूच्या भजनीबागून ऐकाय मिळालं, तू असा आहेस, तू तसा आहेस, तू तिथला आहेस. आता त्याचं वर्णन करत असताना त्याची स्तवनाची ओवी रामदास स्वामीची होती, शिवजन्मबाडे. त्या आदी गणेशाचं स्तवन करत असताना वापरलेली ओवी रामदास स्वामीची. त्याच्या पुढे आपल्याला ऐकायला मिळालं, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर मध्ये. आता रामदास स्वामीने गणाचं स्तवन केलेल्या ओवी मधला गणेश आणि तुम्ही म्हणालेला पंढरपुरावरला विठेवरी साजीरा समचरण दृष्टी ठेवून या म्हणले की नाही आपण, तो गणेश एक होत नाही याबद्दल माझा अपवाद आहे. तो अविनाश आहे, तो एक आहे, तो जगाच्या आधी आहे, अनंत ब्रह्मांडाच्या आधी आहे. माऊलीने ज्याचं वर्णन केलंय, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या स्वस्व विद्या आत्मरूपा देवा तुची गणेश सकल मतिदार्थ प्रकाशो मनी निवर्ती दासो अवधारी जो, हा गणेश जेव्हा नव्हते चराचर म्हणलेला हा गणेश आणि रामदास स्वामीला म्हणलेला तो गणेश, हे 3 मला एक करून दाखवा किशोर पाटील. उजड जेतो आधी आणि हे 3 एक होईना, ते माझा अपवाद होय. माझा पिवळा बजमीचा अपवाद आहे. तुमच्याकडे शब्द आहे की पंढरपुरामध्ये जे विटेवर उभा आहे तो आणि आदी गणेश. आता आदी गणेश म्हणल्याच्या नंतर तो अविनाश आहे, ज्याचा कधी नाश होत नाही. अनंत ब्रह्मांडाच्या जरी उतरंडी घसरल्या तरी जे पद शाश्वत राहते. आता शाश्वत पद कोणता आहे या अनुषंगाने रामदास स्वामी पुढे चलून काय म्हणले बघा. रामदास स्वामीने ज्याला शाश्वत ठरवलंय, अविनाश ठरवलंय, तो गणेश तुमचा पंढरपूरचा आहे काय बघा. आता आम्ही ज्याचं वर्णन करता येतो आम्ही ज्याचं वर्णन करता तो सरळ सरळ तुमच्या पुढे आनंद हा भगवंत आदी आहे. आता त्या निर्गुणापासून जीवाच्या उद्धारासाठी आलेला दत्तात्रय प्रभूचा सगुण अवतार हे 42 पदावरचा शुद्ध लक्षणीचा अवतार आहे. याच्याही पलीकड तो परात पर म्हणल्याच्या नंतर तो भगवंत, ज्या भगवंताच्या स्तवन करत असताना किंवा त्याची महिमा वर्णन करत असताना कवी करता आमचा सांगून गेला, अनंत ब्रह्मांड उभारिले त्याचे आपण देवी दैवता हात जोडिती पात्या काळाशी धाक अनंत ब्रह्मांड उभारिले त्याचे आपण नायक, देवी दैवता हात जोडिती पाहत्या काळाशी धाक. आपल्याला ऐकायला मिळालं काही ब्रह्मसृष्टीच्या पलीकड म्हण दिव्य सृष्टीच्या पलीकड म्हण, हे कोणी अनुसंधान म्हणाल्या तुम्ही. कर्मसृष्टी, दिव्य सृष्टी, ब्रह्मसृष्टी हे वेद विधानानं कुठं असं हे वक्तव्य केलंय. शिवजन्मबाडे भजन आपल्याला बाजूच्या भजनाकडे बघून करायचं नाही, फक्त त्याचं एक निमित्त घेऊन काही गोष्टीचा उलगडा आपण समाजापुढे करायला, त्याचं एक शब्दाचं निमित्त करू. परमेश्वर बळीराम पाटील असं काही जास्त विपरीत परिस्थितीला जाईल असा माझा मानस नाही आणि जाऊही देणार नाही. कारण किशोर पाटला संघ मैत्रीचं नातं माझं खूप चांगलं आहे शिवजन्मबाडे. आणि आजचा विशेष दिवस म्हणजे किशोर पाटलाचा वाढदिवस होता. काल 12 वाजून गेले
पण काल वाढदिवस होता। या तमाम श्रोते मंडळीच्या वतीने या अशा महान भजन्याला जन्मदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या दिवसाचं विशेषत्व, अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देशासाठी जी आहुती दिली त्या सर्व स्वातंत्र्यवीरांना माझ्या भजनाच्या वतीने पहिला मानाचा मुजरा आणि सलाम करून आणि सर्वांना 79व्या प्रजासत्ताक आपलं स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन अधिकचा वेळ न घेता आता मी माझ्या गणाकडे वळतो महाराज। उजाळा मिळण्याचं कारण म्हणजे केवळ एकमेव भजने। काही गोष्टींना उजाळा मिळाला ते केवळ भजण्यामुळे। कोणी कितीही काही करो, विरोध करो किंवा समाजामध्ये भजनेने परिस्थिती विपरीत केली असं म्हणू, पण भजनामुळे जेवढी चांगली दिशा लोकांना मिळाली हे उभं भजन विचार करा। खूप लोकांना खूप जीवाचं जीवन सुधरलं भाऊजी, हे सांगताना खूप या ठिकाणी आनंदाची गोष्ट वाटते। ऐका बंधूंनो, भजनातील प्रमुख माझ्या इस्लापूर येथील हरिभक्त परायण माझे स्नेही मित्र आदरणीय विठ्ठलरावजी तुझा जगदीश तू अनादीचा आहेस, आदि अनादि मायातीत पूर्ण ब्रह्मानंद चतुर्थ म्हणलं। आता आदि कुठं, अनादि कुठं, आवर कुठं, पर कुठं आणि तू परात पर कुठं, असा अनादीच्या तीत असणारा कवी करता म्हणतो अनादीच्या आदि आनंद तुझा जगदीश वंदन गणेशा तुला जगदीश वंदन आपल्या परिसरातील आमचं एक आदराचं स्थान म्हणायला हरकत नाही। पडते थोडं थोडं आदरणीय दत्तभक्त परायण आपल्या मेंढका येथील परंपरेनुसार जर बघितलं अतिशय खूप या ठिकाणी काही गोष्टी आपल्या मेंढका या भूमीच्या सांगाव्याच्या आहेत। आता मोठेपणा म्हणून नाही, आता आम्ही जेवायला गेले तिकडे भाऊजीच्या इकडं तर तिथं आम्हाला बघायला मिळालं की आपल्या गावातला एक SBI बँकेमध्ये चांगल्या पदावर त्यांची नियुक्ती झाली किंवा घरोघर त्याच्या पुढे जाऊन सोलापूर जेवता जेवता म्हणले काही माणसं की आमच्या इथं 4-8 रोजाला एखादी तरी लागते भाऊ। किती सांगाव तेवढा मोठेपणा कमी आहे बघा। ज्या गावाची दिशा अतिशय योग्य आहे, नवतरुण नवयुवक पिढी भजनामध्ये ज्यांनी काही
काही जणांनी समावेश केला, हे बी काही अनुचित नाही। मी काय म्हणतो सुजन पाटील, अहो पैसाच कमवाव असंही काही नाही। कुठं कुठं आता सध्याची परिस्थिती, सध्याचं युग पैसा होऊन गेला। खूप ऑफर या जाग्यावर येण्याच्या अगोदर किंवा या आल्यावर सुद्धा खूप ऑफर मला येऊन गेल्या, पण हे क्षेत्र परमेश्वरानं आपल्याला निवडलंय म्हणा की आपण त्याला निवडलंय म्हणा, होय नारायण पाटील तुम्हाला सांगतो। आणि ही ज्यांची परंपरा चालते गावामध्ये याला संस्कृती म्हणतात। असे संस्कार ज्यांनी घडवले आणि रुजवले, पहिल्या प्रथम या भजनीमाचे पूर्वज किंवा भजनीमातील प्रमुख दत्तभक्त परायण नारायण ग्यालमा पाटील कस्तुरे, आमचे माफ करा वसुरे, आमचं आदराचं स्थान, यांच्याकडून 51 रुपयाची सप्रेम भेट व तसेच दत्तभक्त परायण दिगंबर कोंडीबा बोधमवाड राहणार मोजे मेंढका यांच्याकडून 51 रुपयाची भेट पाठवली। भेटीबद्दल आभारी आहे, धन्यवाद। वंदन गणेशा हो यालो मामा माझ्या मेंढका येथील शिव छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ, माफ करा भजनी मंडळ मोजे मेंढका या भजनीमाचे प्रमुख, आमचे आदराचे स्थान, परज्ञानाचे गाढ अभ्यासू, अतिशय उत्कृष्ट प्रकारचे गायनाचार, गायन कोकिळा म्हणायला हरकत नाही, दत्तभक्त परायण आदरणीय आमच्यासाठी ज्येष्ठ असणारे शिवचरण पाटील खंडोजी पाटील पारडकर यांच्याकडून माझ्या भजनीमाला 101 रुपयाची सप्रेम भेट पाठवल्या। भेटीबद्दल भजनीमाच्या वतीने आपल्या मनापासून आभारी आहे, धन्यवाद। व तसेच माझ्या शिरूळ येथून माझ्या भजनीमावर जीवापाड प्रेम करणारे आमचे आदरस्थान हृदय विराजित, खूप त्याने मिटिंगी केल्या, गट केले, तट केले, पण या पांडूचं एक केस सुद्धा काही, त्याला मी आताही सांगालो, तू गुन्हानं बसलास, तू तिथं आहास, तू तिथंच राह। आता हे गोष्टी पुन्हा पुन्हा नको। हा आता मी तुला डोसक्यातून काढून टाकला आणि समाजाने काढून टाकले, कारण समाजाने ओळखीले तू कशासाठी जगाला असते। हा तुझं तुला परमार्थाच्या नावाखाली मस्त पोट भराले, तू भर, मजा वाटा, आता येऊ नको नारायण पाटील। हा नाही तो 100 सोनार की 1 लोहार की म्हणल्यासारखं आपलं काम आहे। आता कळणाऱ्याला इशारा कापी म्हणल्यासारखं ती मॅसेज जाते तिथून, तुमचे व्हिडिओ चालू होतो बोलायला, आणि असल ताकद तर असल्या लोकायला तू नाही नाही म्हणू नको, तू मैदानात यायची हाय काय तयारी झाली काय बघ। असे कोले चुये चुये काय भेजाला, तयारी झाली असेल किंवा झाला असेल, आता जर वाटत असेल तुला मी पांडू संघ भजन म्हणायच्या लायकीचा झालो, तर ये मैदानात 2-2 हात बघूता। पण तू आधी दूर जाऊन बसलास, तिथंच तू दूर चांगला आहेस, लय इथं जवळ यायच्या आमच्या नादी लागू नको आता। हा सांगा ऐका बदलो 4-6-18 थकले तुझे
कसं बाबा आमचं कुठं बसालय बघा. हे तिन्ही रूप जर तू म्हणून केला तर साजरे असते. साध्य साधक आणि साधक हे त्रिपुटी ज्यावेळेस एकत्र येते. आता तिन्ही पैकी एक जर बाजू कुठे कमी पडली भाऊजी तर आपलं काम होईल. विहिरीवरचा पवरा हे साधन होय, विहिरीतलं पाणी हे साध्य होय आणि पिणारा पाणी जो माणूस उभा आहे ते साधक होय. या तिन्ही मधून एक बाजूला करा, बाकी दोन्हीला शून्य किंमत आहे. साधक नसेल पाणी काही कामाचं नव्हतं, पवरा काही कामाचं. साधक आहे, साध्य आहे, पाणी आहे, माणूस आहे, पण पवराच नाही. विचार करा बरं. पवराई आहे, माणूस बी तहान लागली, तडपणारे पाय फोडाले तहान लागली म्हणून, पण करते काय हिरीत पाणीच नाही. हे तिन्ही रूप तुझेची गहन निजात्म बोधाचा पाचवा अध्याय सांगून जाते. म्हणून महाराज म्हणतात आवाज वाढवा थोडा.
विषयाच्या माध्यमातून चर्चेसाठी आपल्याकडे दोन बाजू आहेत. भक्ताचं देवावर प्रेम आणि देवाचं भक्तावर प्रेम. आता पाडायचं म्हणल्यावर दोन बाजू कोणी पाडते, विषय त्याच्यातला नाही. काही सूचना गेलं की असं उभं राहते. नारायणपणे लई मधलं सूचना गेलं की असलं पुढे येते. व तसेच माझ्या पिंपळ डोळ्यातून किशोर पाटील एक गोष्ट लिहून घ्या तुम्ही. भक्ती करताना जग सगळं दिसाले, पण भक्त या नावाला पोहोचायचं असेल, प्रेम त्याच्याकडे असल्याशिवाय भक्त हे नावच येईल. पहिली गोष्ट. आणि देव, त्याला जर देव म्हणायचं असेल, प्रेम हा गुण, प्रेम शक्ती 7 शक्त्यापैकी एक शक्ती होती. ती शक्ती जर त्याच्याकडे नसेल तर देव या नावाला ते उचित नाही. 4 गुरुवार केलो नाही म्हणली बाई, एकच गुरुवार केलो नाही तर अशाला असं म्हैस मेली म्हणली, त्याला देव म्हणणार. शिकाय बघा प्रेम आहे काय तिथं, उरलंय काय. तिनं किती बी 1 महिना उपास धरून द्यावा श्रावणाचा, अखेरचा 1 दिवस जर तिचा उपास बाटला, एक तर तिनं थाऱ्यावर नाही आणि एक तर त्याला बऱ्यावर नाही. मी का म्हणतो, हे दैवता निष्ठूर राहतात. हे सिद्धांताची भाषा मी बोला बरोबर. दैवता भक्तीशी खंडून करविले ईश्वर आराधन. आता एक गोळी सांगून जातो तुम्हाला, जे तुझशी विनमुख झाले ते आदपातने जाऊन पडले, परी तयासी तूच सोडविता. त्याला म्हणाला देव, काय त्याचं प्रेम. अहो सहज सहज आपण म्हणून जातात आहे की नाही. काय हो ते सहज बुजुर्ग माणसंही म्हणतात किंवा प्रमाणही होय वाटणार आहे मला. सुजन पडे नाकाविन मोती प्रेमाविन भजन, अर्थाविन पोती वाचू नये. ज्याच्या भजनामध्ये प्रेम नाही, आता त्याला इथं किती दत्ता दत्ता म्हणू द्या किंवा हरिहरी म्हणू द्या, प्रेम जर नसल, लोकांना बरं म्हणण्यासाठी केलेली भक्ती वेगळी आणि देवानं बरं म्हणण्यासाठी केलेली भक्ती, त्याच्यामधलं प्रेम बघा. म्हणून त्याचीच आनंदाची आरती होते आणि त्यालाच म्हणले प्रेमाच्या ज्योती. नित्य हा प्रकाश उजळल्या ज्योती, गाती भक्त जग आनंद गरजत. त्याची आरती जग सगळं करते, एवढी ताकद त्या प्रेमाच्या भजनामध्ये आहे. आता त्याची प्रेम शक्ती कशी मिळाली. देवाचं भक्तावर प्रेम किती, तर एक बाजू आपण घेऊ जाऊया. कुठवर बी काही बी म्हणलं तर तिथं पोहोचावं. मी आधी सांगू तुम्हाला, अशी मजा येते, दोन्ही बी इकडून उचलावून दोन्ही बी तिकडून उचलावून अशी मजा आली. पण ते प्रसंग वेगळा राहते किंवा ते भूमिका वेगळी राहते, ते डावच वेगळे राहतात. आता या प्रेमाला, या प्रेमापोटी कसं कसं त्या देवानं काय काय केलंय इकडे म्हणलंय. आता भक्ताचं बघा, प्रेम भावे करिता भजन, भव भयाची मोरे मान, माया मोह जातसे पळून तुझ्या कृपा गोष्टी. एवढी ताकद प्रेमामध्ये आहे. आता देवाचं भक्तावर प्रेम किती, या बाजूने आपला अनुसंधान किंवा आपलं भजन किंवा आपली वाटचाल राहील, याच्यामध्ये कुठली शंका नाही. पण त्याच्यापूर्वी काय माझ्या मुखातून शब्द निघाले, त्याही शब्दाला उजळा मिळावा अशी माझी विनंती आहे. श्री कृष्ण टेंट हाऊस मेंढका.